श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर चला आज ही इडली कशी बनवली आहे ती बघणार आहोत. तर मस्तपैकी फुगलेली आहे. तुम्हाला पण शिकायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला बघूया. सर्वात प्रथम डाळ, तांदूळ आणि पोहे मस्तपैकी निवडून घ्यायचे, त्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं पाहिजे. नंतर मेजरमेंटच्या कपनी 3 कप तांदूळ, 1 कप, आता 3 कप आपले तांदूळ घेऊन झालेले आहेत. आता तांदूळ बाजूला ठेवूयात आणि नंतर घेऊयात पोहे. 3 कप तांदूळ आणि 1 कप पोहे. 1 कप पोहे घेऊन झाल्याच्या नंतर पोहे बाजूला ठेवायचे आणि जेवढी आपल्याला डाळ पण आपल्याला 1 कपच घ्यायची आहे. तर मग 1 कप डाळ मोजून घ्यायची, म्हणजे पूर्ण मेजरमेंटने घेतलं तर इडली जी आहे ती एकदम परफेक्ट होते. तर 3 कप तांदूळ, 1 कप पोहे आणि 1 कप डाळ घेऊन मस्तपैकी मिक्स करायचे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं खळखळ, म्हणजे त्यात काही राहिलं नाही पाहिजे. तर पोहे आपण कशासाठी टाकतोय तर इडली मऊसूत राहण्यासाठी आणि पांढरे शुभ्र होण्यासाठी. सहसा डाळ आणि तांदूळ वापरले जातात, पण मी पोहे पण वापरते. तुम्हाला थोडेसे त्याच्यामध्ये मेथी दाणे टाकायचे असतील तर 1 चम्मच टाकू शकतात. नंतर पूर्ण स्वच्छ पद्धतीने धुवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. नंतर 10-12 तासानंतर ते एकदम मस्तपैकी भिजून तयार आहे. तर आता आपण चला काढूयात त्याला. तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकायचं आणि थोडंसं नॉर्मली पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. थोडंसं जाडसर न फिरवता थोडंसं रवाळ पद्धतीने फिरून घ्यायचं. तर पूर्ण बॅटर फिरवून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण जे टाकले त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागतंय तेवढं मीठ तुमच्या पद्धतीने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी आधी ढवळून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये बबल्स येईपर्यंत. तर आता आपलं पीठ भिजायला ठेवण्यासाठी तयार आहे. तर ते थोडंसं जाडसर असेल तर, म्हणजे थोडंसं घट्ट असेल तर थोडं तुम्ही त्यात पाणी टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. हे पीठ थोडंसं घट्टच असतं, कारण की पातळ केलं तर मग इडली बरोबर बसत नाही. तर सकाळी उठून बघितलं तर एवढं मोठं पातेलं पूर्ण फुगलेलं होतं मस्तपैकी. तर खूप आनंद होता असं काहीतरी काम केल्यावर आणि ते छान पद्धतीने होतं आहे म्हटल्यावर. तर सर्वात प्रथम आपल्याला भांड्यामध्ये लिंबू आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. नंतर भांड्याच्या पात्र जे आहे त्याला तेल लावून मस्तपैकी इडलीचं बॅटर जे आपल्याला फुगलेलं आहे ते त्यात ठेवायचं आणि शेगडीवर ठेवून द्यायचं. तर जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये फुल गॅसमध्ये आपलं पात्र जे आहे ते तयार होऊन रेडी होतं. तर आता माझं झालेलं आहे. तर आता मी गॅसवर ठेवते आणि गॅस चालू करते. तर पीठ बघू शकता तुम्ही मस्तपैकी जाळीदार असं झालेलं आहे. नंतर मी व्हिडिओ त्याचा सेपरेट घेतला होता. तर तुमचं पण पीठ असंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आपलं एकीकडं सांबार रेडी झालेलं आहे. तर मी पहिलं पात्र काढून घेतलं होतं ना, आता हे माझं दुसरं पात्र लावलं होतं तर त्याचा व्हिडिओ काढून घेतला होता. तर बघूयात, आपलं पहिलं पात्र पण मस्तपैकी फुललेलं होतं आणि हे पण मस्तपैकी फुलले. आता झालं म्हणल्यावर सगळ्यालाच खूप घाई झाली होती, मग त्यांना वाढून टाकलं. आणि आमची दुर्वा पण आज थोडीशी इडली ट्राय करत होती. तर इथून पुढे त्याच्यासाठी मात्र नक्की होणार. तर बाय बाय गाईज. कसा वाटला व्हिडिओ?